आज पितृपक्षातील पहिला शनिवार. कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळी इथे लावा एक दिवा. आपले पितृ भरभरून आशीर्वाद देतील. 100 पटीने फळ मिळेल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. 8 सप्टेंबरपासून पितृपक्षाची सुरुवात झालेली आहे आणि आज 13 सप्टेंबरला पितृपक्षातील पहिला शनिवार आहे आणि पितृपक्षात येणाऱ्या शनिवारचे विशेष महत्त्व आहे. या पितृपक्षाच्या 16 दिवसांपैकी शनिवारचा दिवस विशेष फलदायी मानला जातो, कारण या दिवशी पितरांचे स्मरण करून दानधर्म केल्याने त्यांना मोक्ष मिळतो आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदत असते. पितृपक्षात येणाऱ्या शनिवारी पितरांचे स्मरण करून काही उपाय केल्याने कुटुंबातील पितृदोष हा कमी होतो. यामुळे पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनातील अनेक बाधा दूर होतात आणि म्हणून पितृपक्षातील शनिवारी विशेष करून काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज पितृपक्षातील शनिवारी कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळी तुम्हाला या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू हा फक्त 2 दिवसात संपेल. प्रखर पितृदोष हा दूर होऊन आपले पितृ भरभरून आशीर्वाद आपल्याला देतील. आपल्या जीवनातील सर्व संकटे अडचणी या नष्ट होतील. तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज शनिवारी करायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी या दोन्ही वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त दुपारच्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. जर सकाळी तुम्ही हा उपाय करणार असाल तर सकाळी 10च्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि संध्याकाळी वेळेमध्ये करणार असाल तर तुम्ही सायंकाळी 5 वाजल्यानंतर रात्री 9:30 वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला कधीही तुम्ही करू शकता. आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्ष हा अतिशय महत्त्वाचा काळ मानला जातो. वर्षातील हे 15 दिवस फक्त आपल्या पितरांना समर्पित असतात आणि या काळामध्ये पूर्वज हे पितृलोकांतून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांच्या तृप्तीसाठी शांत, तर्पण आणि पिंडदान यांसारखे धार्मिक विधी करून त्यांना संतुष्ट केले जाते. तसेच पितृपक्षामध्ये आपण जे काही उपाय करत असतो, जी काही सेवा पितरांसाठी करत असतो तर ती 100% फलदायी ठरत असते. 100 पटीने आपल्याला त्या उपायाचं फळ जे आहे तर ते मिळत असते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घराची भरभरून प्रगती होईल. घरात असणारा प्रखर पितृदोष हा दूर होऊन पितृचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होऊन आपल्या जीवनातील सर्व संकटे हे दूर होतील. तसेच तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी असतील, आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, घरातील कोणतेही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा घरातील मुलांची प्रगती होत नसेल, मुलांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा लग्नाच्या वयाची मुलामुली झाली आहेत, त्यांचा विवाह योग जुळून येत नाही किंवा लहान मुलं आहेत सतत हट्टीपणा करतात, उद्धटपणाने बोलतात किंवा मुलांना वाईट व्यसन लागलं असेल किंवा वारंवार आपल्या घरावर संकटे, अडचणी, बाधा येत असतील, घरात सतत वादविवाद, भांडणे होत असतील किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल, एक व्यक्ती आजारी पडला की लगेच पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो आणि आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल तर तुम्ही हा उपाय मी सांगणार आहे तर तो आवर्जून करा. कारण ही सर्व पितृदोषाची लक्षणे आहेत. जेव्हा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो तेव्हा यासारख्या समस्या आहेत तर ते आपल्याला घरामध्ये येतात आणि या समस्या वारंवार वाढत जातात, कमी होत नाहीत. म्हणूनच पितृपक्षामध्ये काही उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे असतात. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आज शनिवार सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकून स्नान करायचं आहे. स्नान करून झाल्यानंतर आपल्याला पितरांना जल अर्पण करायचं आहे. म्हणजे 1 तांब्याचा कलश घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचं आहे, चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे, थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचे आहे आणि हे जर तुम्हाला दक्षिण दिशेकडे सकाळी आपल्या पितरांना अर्पण करायचं आहे. हे जल अर्पण करत असताना ओम पितृदेवताय नमः किंवा आपल्या पितरांना स्मरण करायचं आहे. तांब्याचा कलश घ्यायचा आहे, त्यात पाणी भरायचं आहे आणि चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत, थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचे आहे आणि हे जल तुम्हाला दक्षिण दिशेकडे सकाळी आपल्या पितरांना अर्पण करायचं आहे. हे जल अर्पण करत असताना ओम पितृदेवताय नमः किंवा आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि पितरांसाठी हे जल जे आहे तर ते तुम्हाला सकाळी अर्पण करायचं आहे. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे.
आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा संध्याकाळीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे। कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचं आहे। 1 चमचाभर तुम्हाला दूध टाकायचं आहे आणि चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत। यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा शक्य असेल तर तुम्ही कणकेचा दिवासुद्धा घेऊ शकता। कणकेचा दिवा घेणे शक्य नसेल तर मातीची पंती घ्यायची आहे। त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे। जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तुम्ही मोहरीचं तेल टाकू शकता आणि तेही नसेल तर जे तेल तुमच्याकडे घरामध्ये आहे तर ते देखील तुम्हाला त्या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे। यानंतर तुम्हाला थोड्याशा अक्षता ज्या आहेत त्या अक्षता घ्यायच्या आहेत। हळदी कुंकू घ्यायचा आहे। वाटीमध्ये थोडीशी साखर घ्यायची आहे। या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे वडाच्या झाडापाशी। बघा या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज पिंपळ वृक्षामध्ये, वटवृक्षामध्ये आणि वेल वृक्षामध्ये वास करत असतात आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये या 3 झाडांची पूजा ही आवर्जून करावी। त्यात पितृपक्षातील शनिवारी वटवृक्षाची पूजा जी आहे तर ती केली जाते। या झाडांमध्ये साक्षात आपले पूर्वज जे आहेत तर ते निवास करत असतात। त्या झाडापाशी गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित केल्यानंतर ना त्या झाडाला हे जल जे आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे। यानंतर हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत। जी साखर घेऊन गेला होता तर ती साखर सुद्धा तुम्हाला अर्पण करायची आहे। जेव्हा ही साखर तिथे तुम्ही अर्पण करता तेव्हा तिथे झाडाखाली असणाऱ्या मुंग्या ज्या असतात तर त्या साखर खाऊन जातात। जर पितृपक्षामध्ये आपण साखर टाकली आणि ते इतर मुंग्यांनी खाल्ली तर नक्कीच आपल्याला पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो। पितृदोष याचा त्रास असेल तर तो सुद्धा दूर होतो आणि म्हणूनच थोडीशी साखर तुम्हाला टाकायची आहे। यानंतर या वृक्षाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। प्रदक्षिणा करून झाल्यानंतर ना दोन्ही हात जोडून तुम्हाला पितरांच्या स्मरण करायचं आहे। तुमच्या आयुष्याच्या काही अडचणी आहेत ज्या सुरू आहेत अडचणी त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे। तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला आज पितृपक्षातील पहिल्या शनिवारी करायचा आहे। पहिल्या शनिवारी तुम्हाला करणं शक्य झालं नाही, काही अडचण असेल तर तुम्ही पुढच्या शनिवारी सुद्धा करू शकता किंवा त्या दोन्ही शनिवारी तुम्ही हा उपाय जर केला तर या उपाय तुम्हाला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होईल। त्याचबरोबर आज पितृपक्षातील शनिवार आहे तर या दिवशी तुम्हाला अजून एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे। पहिला जो उपाय मी तुम्हाला सांगितला तर तो सुद्धा शिवपुराणामध्ये सांगितला आहे आणि आत्ताचा जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तर तो सुद्धा शिवपुराणामध्येच सांगितलेला आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी स्वच्छ अंघोळ करून झाल्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची। यानंतर तुळशीची तुम्हाला 21 पाने घ्यायची आहेत। 21 पानं घ्यायची आहे। प्रत्येक पानावर तुम्हाला जय श्रीराम असे कुंकवाने लिहायचं आहे। कुंकवांचा गंध तयार करा आणि त्या गंधाने जय श्रीराम असं तुम्हाला लिहायचं आहे किंवा फक्त राम राम हा शब्द लिहायचा आहे आणि त्या 21 तुळशीच्या पानांची तुम्हाला माळ बनवायची आहे। ही माळ आणि 1 लोटा जल तुम्ही काळे मुठभर तीळ या तुम्ही तिन्ही वस्तू घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे, म्हणजे मारुतीच्या मंदिरात जायचं आहे। तिथे गेल्यानंतर ना तुम्हाला मारुतीला हे अर्पण करायचं आहे। यानंतर तुम्हाला हे तीळ अर्पण करायचे आहेत आणि जी माळ आहे तर ती सुद्धा तुम्हाला मारुतीला घालायची आहे। यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या जीवनात काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। जर तुम्ही आज हा उपाय केला तर तुमच्या जीवनातील कितीही मोठे शत्रू असेल, गुपित शत्रू असतील तर ते 100% दूर होईल। बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला जवळच पूर्वज लोक राहतात, आपल्यासमोर खूप गोड बोलतात किंवा आपले मित्र असतात, आपल्यासमोर खूप चांगलं बोलतात, परंतु ते आपल्या मागे आपल्याबद्दल वाईट बोलत असतात, आपल्याबद्दल ते वाईट चिंतत असतात। आणि जर असा शत्रू तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर त्या शत्रूमुळे तुमच्या जीवनामध्ये समस्या येत असतील, तुमची प्रगती थांबलेली असेल, तसा कोणताही शत्रू जो आहे तर तो या उपायाने नष्ट होतो। मारुतीला तुम्ही या वस्तू अर्पण केल्यानंतर तुमच्या जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि तिथेच बसून तुम्हाला 1 वेळा हनुमान चालीसाचे पाठ करायचा आहे। अशा पद्धतीने हा दुसरा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे। हे दोन्ही उपाय खूप प्रभावी आणि सात्विक आहेत, त्यामुळे तुम्ही उद्या पितृपक्षातील शनिवारी हे दोन्ही उपाय करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। ओम पितृदेवताय नमः।